आज आपण एका अशा दरोड्याबद्दल बोलणार आहोत जो जमिनीवर नाही तर समुद्रात घडला आहे. अगदी. आणि हा दरोडा सोन्या चांदीचा नाही तर डिझेलचा आहे. हो, आपल्याकडे मुंबई कस्टम्सच्या कारवाईचे काही रिपोर्ट्स आहेत आणि त्यातली माहिती खरंच धक्कादायक आहे. तर बघा, MV टीना 4 नावाच्या एका मालवाहू जहाजाला आपल्या अधिकाऱ्यांनी समुद्रात अडवलं. ओके. आणि जेव्हा त्यांनी तपासणी सुरू केली तेव्हा त्यांना जहाजाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये चक्क डिझेल सापडलं. पाण्याच्या टाक्यांमध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या? हो, जिथे पाणी असायला हवं तिथे डिझेल. ही तर खूपच म्हणजे हुशारीने केलेली तस्करी दिसतीये. अगदी. पण यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट तर पुढे आली. ती कोणती? तपासात असं कळलं की डिझेल लपवण्यासाठी वापरलेली एक पाण्याची टाकी जहाजाच्या मूळ डिझाईनमध्ये म्हणजे ओरिजिनल नकाशात नव्हतीच. काय सांगताय? म्हणजे ती नंतर बसवली होती? हो, फक्त आणि फक्त तस्करी करण्यासाठीच. यावरून लक्षात येतं की हे किती मोठं आणि नियोजनबद्ध रॅकेट आहे. अविश्वसनीय आहे. आणि रिपोर्ट्सनुसार ही कस्टम्सच्या इतिहासातली सर्वात मोठी डिझेल जप्ती आहे, बरोबर? हो, आत्तापर्यंतची सर्वात मोठी. आकडा काय नक्की? जवळपास 180 ते 200 टन. हो, 200 टन डिझेल. 200 टन? हो. हे सामान्य माणसाला कळण्यासाठी सोपं करून सांगाल का? म्हणजे किती असेल साधारण? सोप्या भाषेत सांगायचं तर समजा 10 ते 12 मोठे पेट्रोलचे टँकर. ते पूर्ण भरलेले. बापरे. आणि याची किंमत? याची बाजारातली किंमत करांसहित 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. 2 कोटी रुपये? म्हणजे एवढा मोठा कर सरकारचा बुडवला जात होता? अगदी. पण हे सगळं चालतं कसं? म्हणजे हे डिझेल येतं कुठून? याला बंकरिंग घोटाळा म्हणतात. मोठी परदेशी जहाजं आपल्या समुद्राच्या हद्दीबाहेर थांबतात. अच्छा, जिथे आपले कायदे लागू होत नाहीत.